गरम झालाय ना? अगदी अंगातून घाम निघतोय. म्हणून आज काय एकदम झकास थंडगार तोंडाला पाणी सुटणारी मलाईदार आंबा लस्सी करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर पॅनफुल डिलाइट्स. त्याआधी आपण मलाईदार दही कसे लावायचे ते बघूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दूध, 3 ते 4 चमचे दुधाची पावडर आणि 2 चमचे दही. सर्वप्रथम आपण एका पसरट भांड्यात दूध गरम करायला ठेवूया. हे मी म्हशीचे तबेल्यातील दूध घेतले आहे. आता एका भांड्यात 3 चमचे दुधाची पावडर आणि 4 चमचे दूध घेऊन एक मिश्रण तयार करूया. दूध उकळल्यावर अजून 10 मिनिटे उकळूया. दूध उकळल्याने त्यात असलेले प्रोटीन एकत्र होतात आणि दूध जाड होण्यास मदत होते. त्यामुळे दही जाड आणि मुलायम बनते. मी दुधासाठी असे पसरट भांडे घेतले आहे जेणेकरून दूध एक समान गरम होईल. आता दूध 10 ते 15 मिनिटं अजून उकळून घेऊया. त्यामुळे साय जमा होईल. आता यामध्ये दुधाची पावडर असलेले मिश्रण मिक्स करूया. दुधाची पावडर घातल्यामुळे दूध घट्ट होते आणि त्याच्यामुळे दह्याचं मलाईदार टेक्स्चर तयार होतं. आता हे दूध उकळले आहे. आता गॅस बंद करूया आणि झाकण न लावता हे दूध थंड करूया. दूध इतपत कोमट असावं की जेणेकरून बोट बुडवल्यावर चटका लागला नाही पाहिजे. आता विरजणासाठी 2 मोठे चमचे दही घेऊन फेटूया. आता हे दही मलाईला अलगद बाजूला करून दुधामध्ये मिक्स करूया. दुधात दही घातल्यामुळे बॅक्टेरियाची वाढ सुरू होते. दही घातल्यामुळे दुधातील साखरेचे रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये होते. लॅक्टिक ॲसिडमुळे दुधाच्या प्रोटीनमध्ये बदल होऊन ते घट्ट होतात आणि दही तयार होते. आता ह्यावर झाकण ठेवून हे मिश्रण 8 ते 10 तासांसाठी उबदार ठिकाणी ठेवूया. दही सेट झाल्यावर त्याला 2 तास फ्रीजमध्ये ठेवूया. त्यामुळे ते आंबट होणार नाही. आता दही तयार झाले आहे आणि ह्याची मलाई सुद्धा तयार झाली आहे. मी तुम्हाला काढून दाखवते मलाई किती घट्टसर झाली आहे. दूध उकळताना त्यात असलेले फॅट्स उचलून वर येतात. उकळताना दुधाचे फॅट्स द्रव्याच्या स्वरूपात बदलून वर चांगला थर तयार करतात. तीच ही मलाई असते. दूध थंड करताना दुधाच्या भांड्यावर झाकण ठेवले तर मलाई नीट तयार होण्यास अडचण होते. कारण पाणी वाफेच्या रूपात दुधात परत येते. मलाई घट्ट होत नाही आणि दुधाच्या वर जाड थर तयार होण्यासाठी हवेची मोकळी जागा आवश्यक असते. त्यामुळे दूध थंड करत असताना झाकण ठेवू नये. ही मलाई आपण फ्रीजरमध्ये 2 तास ठेवणार आहोत. आता ह्यापासून बनवलेले दही बघा किती घट्टसर आहे. ह्यात पाण्याचा अंश खूप कमी आहे. दूध पावडर टाकल्यामुळे आणि दूध जास्त उकळल्यामुळे दुधातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे असे घट्टसर दही तयार होते. मी सांगितल्या टिप्स आणि ट्रिक प्रमाणे जर तुम्ही घरी दही लावले तर तुमचेही दही असे घट्टसर तयार होईल. तर या दह्यापासून मँगो लस्सी कशी बनवायची ते आपण बघूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप दही, मलाई, वेलची, साखर, ड्रायफ्रुट्स आणि आंबा. सर्वप्रथम आपण वेलची आणि साखर मिक्सरमध्ये वाटून घेऊया. साखरेचा वापर शरीराला ऊर्जा देण्यासाठी महत्त्वाचा असतो. तसेच वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे शरीरावर ताजेपणाचा प्रभाव पडतो. आता आपण आंब्याचे 2 भाग करून घेऊया. त्यातला 1 भाग आपण गार्निशिंगसाठी ठेवूया आणि 1 भागाची आपण प्युरी करूया. आंब्यातील नैसर्गिक साखर आणि फायबर्स शरीराला ऊर्जा आणि पचनशक्ती देतात. आता आपण आंब्याचा रस काढून घेऊया. त्यासाठी कापलेला आंबा आपण मिक्सरमध्ये लावूया. आता एका खोलगट भांड्यात दही घेऊया. त्यात साखर आणि वेलचीची पूड टाकूया. त्यात ड्रायफ्रुट्सचे थोडे तुकडे टाकूया आणि थोडे तुकडे आपण गार्निशिंगसाठी ठेवणार आहे. आता आपण रवीने दही चांगले फेटून घेऊया. आता यामध्ये 2 चमचे आंब्याचा रस टाकून चांगले फेटून घेऊया.
आता आपली लस्सी तयार झाली आहे. आपण ती सर्व करूया. एक ग्लास घेऊया, त्यामध्ये आपण लस्सी ओतूया. जर तुम्हाला बर्फ टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता. आता वरतून 2 चमचे मलाई टाकूया. हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला मलाई नाही आवडत असेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल. आता वरतून ड्रायफ्रुट्स टाकूया आणि आंब्याचे तुकडे टाकूया. आता आपली लस्सी पिण्यासाठी तयार आहे. तर मंडळी, कशी वाटली ही लस्सीची रेसिपी? जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया पुन्हा अशा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.